नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये। सध्या आपण आलेलो आहोत रवींद्र नाट्य मंदिर येथे। इथे एक खास गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे संजय राऊत जे शिवसेना नेते आहेत, खासदार आहेत आणि सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत। त्या संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक, या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा सध्या इथे पार पडतोय आणि या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती जे लावणार आहेत ते म्हणजे जावेद अख्तर, जे ज्येष्ठ गीतकार आहेत, पटकथा लेखक आहेत। त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आज इथे संपन्न होणार आहे। त्याचबरोबरीने उद्धव ठाकरे म्हणजे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्या हस्ते देखील या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज इथे पार पडणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून आपण जर का पाहत असाल तर आपल्याला कळलं असेल की नरकातला स्वर्ग या पुस्तकाबद्दल बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे वादविवाद सध्या सुरू आहेत या पुस्तकावरून। खरं तर या पुस्तकामध्ये अमित शहा असतील किंवा शरद पवार असतील, नरेंद्र मोदी असतील, यांच्या सोबतचे संजय राऊत यांचे संबंध कसे होते, परत एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे संबंध कसे होते, या सगळ्याचं देखील वर्णन आलेलं आहे। 8 ऑगस्ट 2022च्या दरम्यान जेव्हा संजय राऊत यांच्यावरती ईडीच्या आरोपाखाली जेव्हा त्यांना अटक झाली होती, तर तेव्हापासून जे ते 100 दिवस त्यांनी तुरुंगवासात काढले होते, त्या तुरुंगवासाच्या जीवनावरती भाष्य करणारं हे पुस्तक आहे। त्या 100 दिवसांचं वर्णन करणारं पुस्तक आहे। या संपूर्ण तुरुंगवासाच्या दिवसांमध्ये त्यांनी वेगवेगळी पत्र सुद्धा लिहिली होती त्यांच्या आईला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या मुलींना। तर त्यांच्या नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रांसंबंधी देखील यामध्ये सगळा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे। न्यू एरा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केलंय। शरद तांदळे हे ते पब्लिशर्स आहेत आणि ह्या पुस्तकामध्ये जवळपास 240 पानांची संख्या आहे। या संपूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला संजय राऊत यांचा 100 दिवसांचा संपूर्ण तुरुंगवास अनुभवायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरदचंद्र पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जे सर्वेसर्वा आहेत, ते सुद्धा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सर्वच जण जे आलेले नेते मंडळी आहेत ते नेमकं काय बोलणार आहेत आणि हा पुस्तक प्रकाशन सोहळा कसा पार पडणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही सुद्धा या प्रकाशन सोहळ्याला नक्की आमच्यासोबत उपस्थित राहा। लाईव्हच्या माध्यमातून आम्ही या सगळ्याच्या बाबतीतल्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। माय महानगर लाईव्ह मधून मी तन्वी गुंडे, कॅमेरामन अवधेश कोरीसह पाहत रहा माय महानगर लाईव्ह।